तुमच्या इथे जर मिलीबग आलेला असेल तरी खूप चांगला कंट्रोल पाहायला भेटेल, आणि आलेला नसेल तर नक्कीच करा, जेणेकरून तो आपल्या इथे येणार नाही. चौथाचं नियोजन असेल, पाण्याचं नियोजन असेल, तिसरं फवारणीचं नियोजन, आणि चौथं ड्रिप ॲप्लिकेशन. आणि फेब्रुवारीच्या ज्या काही बागा आहे मित्रांनो, बऱ्यापैकी सेटिंग कंप्लीट झाली आहे. काहींची 50 ग्रॅमपर्यंत साईज आहे, काहींची 100 ग्रॅमपर्यंत देखील साईज गेली आहे. पण मित्रांनो, ह्या परिस्थितीमध्ये आताचं जे टेम्परेचर वाढतं एप्रिलचं, याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला मिलीबगचा प्रादुर्भाव दिसायला लागलाय मित्रांनो. आता मिलीबगचा कसा विषय मित्रांनो, मिलीबग जर झाडावर आला किंवा फळावर आला तर तो चिकट स्राव सोडतो, आणि त्या चिकट स्रावामुळे जे आपल्या इथं जर धूळ या दिवसांमध्ये कसं असतं, वारं वगैरे फार चालतं, आणि त्याच्यावर जर धूळ बसली तर पूर्ण ती काजळी येऊन लागते मित्रांनो, फळाची क्वालिटी खराब होती. तर मित्रांनो, आपल्याला हा मिलीबग कंट्रोल करायचा आहे. मग कसा कंट्रोल करायचा आहे मी तुम्हाला 4 स्टेपमध्ये डिवाइड करून सांगणार आहे. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. पहिली महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, मिलीबग सगळ्यात जास्त आता जर कुठं दिसत असेल तुमच्या इथं तर खाली काँग्रेस गवतावर दिसतोय. जर तुमच्या इथं काँग्रेस असेल बागेमध्ये तर पहिले तुम्ही काँग्रेसचा नायनाट करा, किंवा बाकी गवत असेल तर सरळ ग्रास कटरने गवत कट करून तिथंच टाकून द्या, काही अडचण नाही. आणि खाली एक कीटकनाशक मारून द्या. मी आता कीटकनाशक सांगणार आहे. ज्यावेळेस कीटकनाशक मारशाल त्यावेळेस तो गवतावर बी मारायचं, एवढी काळजी घ्यायची मित्रांनो तुम्हाला. किंवा जर गवत तुम्हाला बाहेर काढता आलं तर तुम्ही बाहेरही काढू शकता, काही अडचण नाही. काँग्रेस सारखं असेल तर नक्कीच तुम्ही प्लॉटच्या बाहेर त्याला टाका. हा झाला पहिला विषय गवताचा. दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, पाणी नियोजन. वापसा अवस्थेवर पाणी द्यायचं आहे आपल्याला. उन्हाळा जरी असला तरी खूप जास्त पाण्यावर पाणी देऊ नका. जेवढी जास्त शेंडा म्हणजे जेवढी जास्त बागेला केन चालेल तेवढं जास्त मिलीबग तुम्हाला केनवर बघायला भेटेल, कारण केनवर खूप जास्त प्रमाणात येतो मिलीबग मित्रांनो. तिसरी गोष्ट, फवारणी काय करायची मग. फवारणीमध्ये पहिल्या फवारा सांगतो मित्रांनो मी तुम्हाला. टाटाचा ॲप्लॉड येतो, प्रति 1 लिटर पाण्यासाठी 1 मिली प्रमाण घेऊन फवारणी करायची. आणि दुसरा पर्याय म्हणशाल तर यामध्ये तुम्ही आपलं टाटा मिडा येतं, ज्याच्यामध्ये 17% इमिडाक्लोप्रिड हा कंटेन येतो. तर त्याचं एकाच अर्धानी प्रमाण घ्यायचं आणि त्याच्यासोबत कॉम्बिनेशन करायचं आहे धानुका कंपनीचं कार्ट ऑफ हायड्रोक्लोराईड कॅल्डन नावाने येतं, ते एका सेकनी घ्यायचे. म्हणजे इमिडा एकाच अर्धानी आणि कॅल्डन एका सेकनी. ही झाली तुमची दुसरी जोडी. आणि तिसरा विषय म्हणशाल मित्रांनो तर सरळ आपलं सोपं म्हणजे हमला 505चा वापर करायचा आहे तुम्हाला. इथं 1.25 मिलीनी प्रति 1 लिटर पाण्यासाठी. जिथं जिथं तुमचं कव्हरेज जाईल फवारणीचं तिथं तिथं तुम्हाला मिलीबग कंट्रोलमध्ये पाहायला भेटेल. या पद्धतीने तुम्हाला फवारणी करायची. आणि चौथी गोष्ट मित्रांनो, तुम्ही ती इथं करू शकता. जर सेटिंग व्यवस्थित कंप्लीट झालेली असेल, फ्लॉवरिंगचा विषय नसेल, तर तुम्हाला एकरी 1 लिटर या पद्धतीने ड्रिपद्वारे स्लेअर प्रोचा वापर करायचा आहे मित्रांनो. आता मिलीबगचा कसा विषय मित्रांनो, जर मिलीबग तुमच्या इथे कुठे दिसलं तुम्हाला एकदम जिवंत आहे, जर तुम्ही त्या ठिकाणी हात लावला तर तुम्हाला तुमच्या हाताला एकदम चिकट स्राव लावतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे का तो आपल्या इथे जिवंत आहे आणि चालू आहे. पण ज्यावेळेस तुमच्या इथे तो पूर्णपणे कंट्रोल येईल त्यावेळेस तिथं त्या जागेवर पूर्ण त्याची पावडर झालेली असते मित्रांनो. या पद्धतीने तुम्हाला बघायला भेटेल तुमच्या इथं मिलीबग कंट्रोल झालेला आहे का नाही. मग या ठिकाणी तुम्ही या 4 गोष्टींचं नियोजन नक्कीच करा. यामध्ये गवताचं नियोजन असेल, पाण्याचं नियोजन असेल, तिसरं फवारणीचं नियोजन, आणि चौथं ड्रिप ॲप्लिकेशन. आता ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मित्रांनो, तुमच्या इथं जर मिलीबग आलेला असेल तरी खूप चांगला कंट्रोल पाहायला भेटेल, आणि आलेला नसेल तर नक्कीच करा, जेणेकरून तो आपल्या इथं येणार नाही. बाकी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. तुमची काही अडचण असेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा. धन्यवाद.